नमस्कार, मी आशुतोष पाटील आणि आपल्यासोबत आज जय महाराष्ट्रवर एक विशेष मुलाखतीमध्ये आपल्यासोबत आज जोडले जात आहेत मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटील हे नाव गेल्या 1.5 वर्षापासून महाराष्ट्रात नव्हे तर देशात गाजते. मराठ्यांचा आवाज बुलंद करतायत. मनोज, स्वागत तुमचं जय महाराष्ट्रवर. धन्यवाद दादा. मनोजजी, सगळ्यांचं लक्ष तुमच्याकडे लागलं होतं की या राजकारणात यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीत मनोज जरांगे पाटील काही नवी दिशा देतील, नवा नारा देतील. पण असं काय झालं की ज्यामुळे तुम्ही या वेळेस निवडणुकांमध्ये सक्रिय सहभाग घेत नाही आहात? तुमची अशी भूमिका मी तुमच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ऐकली की केवळ एकाच जातीच्या भरोशावर म्हणजे मराठा समाजाच्या पाठिंब्यावर हे सगळं राजकारण आणि निवडणूक शक्य नाही. तुमच्या मनात नक्की काय विचार होते? नाही दादा, की तुम्ही म्हणलात की राजकारणात तुम्ही यावेळेस नाही आहेत. त्यावेळेसही मी नव्हतोच ना, माझी पाठीमागही नव्हतं. माझाच आवाज मला येतोय. तुम्ही सलग बोला. शेवटी मी मागच्या वेळेसही नव्हतो, आता पण नाही आहे त्याच्यामध्ये. पाठीमागच्या वेळेसही आम्ही काय नाव घेतलं नाही कोणाचं आणि आत्ताही घेण्याचं काही कारण नाही. पण जे सत्य आहे ते नाकारलं नाही पाहिजे कधी, आणि मला सत्य नाकारण्याची सवय नाही. मी मीडियाच्या बांधवाला कधी खोटंही बोललेलं नाही. आत्तापर्यंत 15 महिन्याच्या काळात हे आंदोलन सुरू आहे आणि पुढंही सुरू राहणार आहे की एका जातीवरती निवडणुका लढणं या राज्यात कोणालाच शक्य नाही आहे, कोणालाच. त्या समीकरणं जुळत आहेत त्यावेळेस ठीक आहे, माणूस पुढं जाऊ शकतो. पण मग आमच्यासाठी लढा महत्त्वाचा आहे, कारण माझा जीव हा आरक्षणात आहे आणि माझ्या समाजाचा जीव पण आरक्षणामध्ये. ही लढाई आम्हाला जिंकायची. ही लढाई कसे कामानं बंद पडता कामा नये. इथून मागचे हजारो शेकडो उदाहरणं आहेत की चळवळीकडून जे जे राजकारणाकडे गेले, शक्यतो ते आंदोलनं मोडीत निघालेले आहेत. माझ्यासाठी लढा हा महत्त्वाचा होता, आरक्षण हे महत्त्वाचं होतं. कारण एकदा आरक्षण मिळालं तर मग खूप दिवस आहेत ना पुढं लढण्यासाठी. लढायचंच जर असेल तर एकदा 100% आधी समाजाला आपण आरक्षण देऊ, मोठं करू, त्यांना आनंद देऊ. क्षणिक आनंद म्हणजे तात्पुरता आनंद आहे राजकारण म्हणजे. तात्पुरता आनंद समाजाला द्यायचा नको, कायमचा आनंद द्यायचा असेल तर आरक्षण गरजेचं आहे. आणि मला लढा टिकवायचा होता, माझ्या समाजाचा अपमान होऊ द्यायचा नव्हता. कारण टोचून बोलले असते, जर पडले असते शिटं तर टोचून बोलले असते, जिवारी लागण असे शब्द बोलले असते. ग्रामीण भागात कसं असतं, गावकट्ट्यावर बसलं, खेड्यात बसलं, कुठं हॉटेलवर टापऱ्यावर बसलं तर बोललं जातं. तर मग ते सहन नसं झालं. माझा समाज गरीब आहे पण स्वाभिमानी. म्हणलं नको, समाजाला त्रास होईल, समाजाला कोणी हिणून बोलल असं पाऊल आपण उचलू नाही. आणि समाजात दुफळी निर्माण झाली असती तेही होता कामा नये. समाजाची एकजूट फुटली नाही पाहिजे, हेही महत्त्वाचं काम होतं. बरं, समीकरणं जुळली असते तर वेगळा विषय होता. त्यामुळं नको बोललो, एका जातीवरती नकोच, आपण लढा लढू. बरं. मनोजजी, असं आहे की ही तुमची भूमिका तुम्ही आता मांडताय, ठीक आहे. पण त्याचा परिणाम समाजावर काय होईल? आज समाजामध्ये काही ठिकाणी अपेक्षा होती की यावेळेस आपण सक्रिय राजकारण करू, कारण लोकसभेमध्ये आम्ही चित्र पाहिलं होतं. आपल्या समर्थकांनी एक राजकीय भूमिका घेतली होती. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना काही ठिकाणी फिरणं कठीण झालं होतं, गावबंदी केली होती. नाही, समाजाची इच्छा आरक्षणासाठीची आहे, राजकारणासाठी तर आहेच. ती नाही आहे, तो पिंडच आहे मराठा समाजाचा. राजकारणापासून मराठा समाज लांब जाऊच शकत नाही, कारण तेवढंच एक क्षेत्र आहे मराठ्यांना. बाकी सगळे क्षेत्र बाकीच्यांनी काबीज केलेले आहेत. म्हणजे नोकरीतलं असो, शिक्षणातले असो, हे बाकीचे उद्योगातले असो, हे सगळे क्षेत्र बाकीच्यांनी काबीज केलेले. माझा मराठा तेवढंच एक शिल्लक राहिलेलं राजकारण त्याच्यामध्ये. आमच्या तुम्ही जसं म्हणलात तसं समाजाचं म्हणणं राजकारण होतं आहे, परंतु मराठा समाजाचं आरक्षणसुद्धा लढा आणि आरक्षण मिळवणं हे सुद्धा होतं. अपेक्षा कोणाला होत्या? हे कोण इच्छुक आमच्यात घुसलेले होते त्यांना. पण त्यातले बी काही बांधव खूप कट्टर होते, त्यांना जातीचा विश्वास संपादन करायचा होता. फॉर्म काढ म्हणलं की काही क्षणात फॉर्म काढून घेतलेत आमच्या लोकांना. बरं, असे फॉर्म ठेवले, अपक्ष म्हणून उभा राहिले आणि ती रड सुरू केली की आम्ही काय करावं आता, आम्ही कसं करावं आता. तू काय राजकारणासाठी हे कालता काय? तू जसं केलं तसं सगळ्यांनीच केलेलं आहे समाजासाठी काम. सगळा समाजच काम करतोय. आणि गोरगरीब तू तुझं सांगायला लागला 2-3 महिने केलेलं काम. समाज 15-16 महिन्यापासून याच्या आधी गरीब समाज हातातले कामं सोडून त्याचं वाटलं पण झालं ना.
पण मनोजजी पलीकडे तुमच्या सर, हे या कोणतं कारण आहे भूमिकेचा सांगा? आमचं तुमच्या या काम तर भूमिकेचा झालं. राजकीय फायदा कोणाला होईल? नाही, आता ते समाज ठरवणार आहे. मी समाजावरती सोपवलं. मागच्या वेळेस मी समाजावरतीच सोपवलं होतं. मागचाही मान सन्मान मी समाजाला दिला होता. तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा. याही वेळेस मी तेच सांगितलंय. तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला निवडून आणा. सन्मान समाजालाच हे समाजच ठरवणार आहे. कारण मी कधीच मालक झालो नाही. मी आजही गोरगरीब समाजच मालक ठेवला आहे. म्हणून तर माझ्या गरीबाला किंमत आली. चपला सकट पाया पडते त्यांच्या. नसता कोणी पहिल्यांदा माझ्या गरीब मराठ्यांना विचारत नव्हतं. हे सत्य आहे. बरं. माझा समाज एक झाल्यामुळं समाजच ठरवणार आहे. पण सुट्टी नाही. समाज सुट्टी देणार नाही. ज्यांनी ज्यांनी आमच्या आरक्षणाला विरोध केला त्याला मराठा समाज सोडणार नाही. बरं मनोजजी तुम्हाला गेल्या 2 वर्षांपासून मी पाहतोय, आपली पूर्वीपासून ओळख आहे, मी पाहतोय आणि आता तुमचं अतिशय परिपक्व असं स्वरूप आपण पाहतोय. तुम्ही मराठा बांधव, दलित बांधव, मुस्लिम बांधव या सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी, यांची मोठ बांधण्यासाठी देखील प्रयत्न करताना आम्हाला दिसले. मग असं सगळं होत असताना अचानक तुम्ही जेव्हा घोषणा केलीत की नाही, सक्रिय राजकारणात नाही, तेव्हा आम्हाला धक्का बसला. मग तुम्ही सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न का करत होतात? ते खरं आहे. नाही, तुमचं खरं आहे दादा ते. कारण काय असतं, एका जातीवरती निवडणुका लढणं शक्य नाही. मी 4-5 महिन्यापासून सांगतो, नवीन सांगत नाही. म्हणून समीकरणं तर जुळायला पाहिजेत ना, आपण करायला पाहिजेत ना प्रयत्न करायला हरकत काय? ज्या समाजाला न्याय द्यायचा आहे त्या समाजासाठी प्रयत्न करणं आणि बहुमतापर्यंत जाणं हे प्रत्येकाचं काम असतं. कारण राजकारणात काय दादा, बहुमताला खूप किंमत आहे. एकमताला राजकारणात काही किंमत नाही. आंदोलन चालवताना एकमत असावं लागतं. बहुमताची तिथं आंदोलनात किंमत नाही. पण मग हे मला दलित बोलायला बांधव, पाहिजे मुस्लिम असला तर बांधव तुमच्यावर येत बहुमताला होते की? किंमत आहे. राजकारणात समीकरणं जुळावे लागतात. नाही, मी कुठं नाकारलंय. परंतु काय आहे, 2-3 जाती सोबत घेतल्या, मुस्लिम, दलित, मराठा. आम्ही सगळे सामाजिक होतो. आम्ही काय राजकीय मुरब्बी नव्हतो कुणीच. आम्ही सगळे पोरं असल्यासारखा खेळ होता. सामाजिक होतो आम्ही. आणि कुठं काय नाही जमलं, आमची कोणाला दृष्ट लागली म्हणायचं, नजर लागली, ग्रामीण भागात आहे तो शब्द, आणि नाही होऊ शकलं. त्यात काय खोटं बोलायचं आहे? नाही, पण बळच ठीक आहे, खोटं बोलू नये. तुम्ही परिपक्व नाही असं तुम्ही म्हणताय, पण इतरांना वाटत नाही. आणि दुसरं असं की छत्रपती संभाजीराजे आहेत, बच्चू कडू आहेत, राजू शेट्टी आहेत, ही सगळी मंडळी, ह्या सगळ्यांना मिळून एक तुम्ही तिसरी आघाडी उभी करू शकला असतात. आणि काय असतं दादा, काम करताना एका जातीवरती कोणालाही लढणं सोपं नसतं. म्हणून तर समीकरण जुळायचा प्रयत्न केला ना. आम्ही सगळे सामाजिक होतो. नाही जुळलं, संपला विषय. काय त्याच्यात एवढं लावून धरायचं आहे असं माझं म्हणणं आहे. मला म्हणतोय तुम्हाला नाही. बरं, काय बरं. लावून धरायचं नाही, ठरलं नाही, आणि संपला विषय. पण खोटारडेपणानं बोलू नये, एवढंच माझं म्हणणं आहे. खोटारडेपणानं बोलू नये. पुढं चालून असं वाटतं सगळ्या गोष्टी माहीत असून हे का खोटारडेपणानं बोलतायत बरं? ज्यावेळेस दुसरं आपण काय मात्र झालो का, पुढं आणखीन मित्र होऊ शकतो, आपण आणखीन लढू शकतो, पुढं काही होऊ शकतं जर तरचा विषय. त्यावेळेस माणसाला वाटायला नको हे खोटं ड्रायव्हर काय, याला माहीत असून अमुक खोटं बोलत होतं मीडियाच्या बांधवाशी. खोटं बोललं नाही पाहिजे माणसाने. खरं नक्की तुम्ही खरं बोलता म्हणून तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारतो. तुम्हाला असं कधी वाटलं का की आपला राजकीय वापर होतोय? मित्र आहेत, ही माझी दलित मुस्लिमांबद्दल भावना आहे. मनोजी, माझा प्रश्न असा आहे, तुम्ही नेहमी खरं बोलता म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारतोय. तुम्हाला असं कधी वाटलं का की आपला राजकीय वापर केला जातोय तुमचा? नाही, कधीच वाटलं नाही. माझा आणि माझ्या समाजाचा राजकीय वापर केला जातो. शेवटी काय असतं, ज्याने आम्हाला खुन्नस दिली, आरक्षण दिलं नाही, शेवटी चीड असती प्रत्येकाला स्वतःच्या लेकराचं वाटोळं होताना बघताना. कोणीही असू द्या, तो मीच नाही, आपल्या जागेवरती कुठलाही समाज असू द्या, मग तो धनगर समाज असू द्या, तो बंजारा समाज असू द्या, तो लिंगायत समाज असू द्या, ज्यावेळेस वाटतं ना आपल्यावरती शेतकरी असू द्या, आपल्यावरती अन्याय होतो, त्यावेळेस माणूस पेटून उठतो. हीच माझ्या मराठा समाजाची पोझिशन झालेली आहे की आम्हाला जाणून बुजून वेटीस धरलं, खुन्नशी दिल्या, आमच्यावरती केसेस केल्या, आमच्यावरती SIT नेमल्या, आमच्या आया बहिणीच्या डोक्याच्या चिंदाडेकडे रक्ताच्या थावळ्यात पाडले. शेवटी चीड आहे आणि ती कायम राहणार आहे, तिच्यात दुमत नाही. परंतु समीकरणच जर आपलं जुळत नाही तर एका जातीवरती पुढं जाणं योग्य नाही. म्हणून आपण अशी भूमिका घेतली की ज्याला पाडायचं त्याला पाडा. मराठा समाजाला समाज ठरवल. मी त्याच दिवशी सांगितलं की आता मी कोणीकडूनच नाही,
मी मात्र माझ्या राजकीय लढ्याशी सॉरी सामाजिक लढ्याशी प्रामाणिक राहणार आहे, ही मी जाहीर समाजाला सांगितलं. आणि काही संभ्रम असेल तर मी 10 तारखेला क्लिअर करणार आहे उद्या परवाच्याला समाजासमोर सुद्धा, म्हणजे समाजात काही संभ्रम असू नये. त्यामुळं क्लिअर चित्र समाजाला मी 10 तारखेला मीडियाच्या बांधवाच्या समोर सांगणार आहे. बरं मनोजजी, एकदम स्पष्ट प्रश्न, तुमचा कोणावर विश्वास आहे? एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार, राहुल गांधी, कोणावर विश्वास आहे? सगळे लाभाडे दादा आहे, काय खरं नाही यांचं. म्हणून तर आम्हाला पुढं जायचं होतं. आम्ही अन्याय झालेले सगळे एकत्र आलो होतो, दलित, मुस्लिम, मराठा, ओबीसी, धनगर, आम्ही गरीब सगळे एकत्र आलो होतो. आमच्यावर अन्याय झाला होता, न्यायासाठी आम्ही एकत्र आलो होतो. पण दृष्ट लागली, कोणाच तर नजर लागली आमच्या हे केलं नाही झालं, पुढं होईल. आजही आम्ही मित्र आहेत, उद्याही राहू, एकमेकाच्या प्रश्नासाठी लढू. आजही मुस्लिम समाजाच्या प्रश्नासाठी, आरक्षणासाठी आणि धनगर समाजाच्या आरक्षणासाठी माझ्या तोंडातून शब्द गेलेला आहे, मी लढणार. माझा मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न संपला की कसं त्यांना देत नाही ते मी बघतो, आणि मी माझ्या याच्यावर ठाम आहे. संघ राहिली आहे राजकारणात तर गोड बोलायचं, नाही राहिलेत नाही बोलायचं, या भूमिकेत मी कधी जाणार नाही. बरं, पण धडा मराठी यावेळी शिकविणार. तुम्ही म्हणता सगळे लबाड आहेत, कोणावरही विश्वास नाही, पण मग उदय सामंत तुम्हाला रात्री येऊन भेटतात, इतरही नेते तुम्हाला येऊन भेटतात, ते कशासाठी भेटतात? लई येतात हो दादा, काय सांगा पाटील साहेब, तुम्हाला लई येतात. काही काही तर कॅमेरे नसताना येतात, आणि भाजपाचे काही येत नाहीत काय, त्यांना दाखायचे काय व्हिडिओ? लई उताडा आला यांना, काय सांगावं तुम्हाला. मीडियावाले बघितले का असे पळत येत तराट हे सनाट, पण मीडियावाले लय कलाकार येतं, असे पळत येत ते बी कॅमेरे घेऊन मागं. काय काय तर खोडात लपत येत, येड्या बाबडीत लपत येत. मीडियाचे लाडके आहेत तुम्ही, फक्त दिसत नाही, आणि मी मीडियाशिवाय काम करीत नाही. नाही मीडियाचा लाडका भाऊ आहे तुम्ही. माझा समाजाच्या लढ्यासाठी नक्की दादा, नक्की. त्याचं कारण सांगतो, आमच्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम मीडियाच्या दैनिकाच्या बांधवांनी सगळ्या पेपरवाल्यांनी केलेलं आहे. त्यामुळे मी त्यांना चोरून काहीच करीत नाही, काहीच. मनोजजी, तुम्ही म्हणताय की राजकारण हा आपला, आता तुम्हाला यावेळेस तुम्ही एक थोडंसं एक स्टेप मागे घेतलंय, ठीक आहे, ही तुमची भूमिका तुम्हाला पटली, तुम्हाला योग्य वाटली, पण शेवटी तुम्हाला तुमच्या हक्कासाठी आजवरच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा समाजाला त्याच्या हक्काचं काही मागायचं असेल तेव्हा राजकारणाची शिडीही वापरायला लागते. तुम्ही आता जर माघार घेतली तर यापुढे तुम्ही कधीही राजकारण करणार नाही, निवडणूक लढवणार नाही, की ह्याच्या पुढच्या काळात तुम्ही करणार? काय सांगाल जय महाराष्ट्राच्या आजच्या मुलाखतीमध्ये? माहिती आहे, पाटील साहेबाला पण सांगतो आणि जय महाराष्ट्र चॅनलला पण जाहीर सांगतो, पुढचं कोणालाच आत्ता काहीच सांगता येत नसतं, पण एक शब्द खरा तुम्हाला देतो, 100% माझ्या मराठ्यांना आधी आरक्षण एकदा मिळालं की मग मराठी मोकळे ना कामं करायला पुढचे. एकात एक 2 गुताडे करून ठेवल्यावर मिळत लागणार, काय करावं? राजकारण करावं का आरक्षण घ्यावं? अगोदर जे लेकराला लागतं ते आधी आयुष्याचं देऊ. म्हणजे आता जेवण लागतंय ना, आधी स्वयंपाक करून घरच्याला पोटभर जेव घालू, म्हणजे ते आनंदी राहतील काय आमच्या. पुढं काय करायचं मग ते निवांत होतंय दिवसभर. तसंच खेळते होय, एकदा आरक्षण मिळू द्या, मग समाज जो ठरविल तो. आणि आत्ताही मी समाजालाच विचारलं काय करायचं आहे. माझी मनमानी मी समाजावर लादित नाही, समाजाला मी वेटीस धरत नाही. राजकीय स्वार्थासाठी 10-5 जण आले असते काय, ते काय आरक्षण काय बांधून गटुडं घेऊन आले असते का तिकडून, तरी मला लढावंच लागलं असतं, आंदोलन करावंच लागलं असतं. तुम्हाला स्वतःला इच्छा आहे का कधी उभं राहण्याची? तुम्ही साहेब, स्वतः निवडणुकीमध्ये कधी उभं राहण्याची इच्छा आहे? तुमच्या सभांना 100-150 एकरच्या एकरावर जागावर सभा होतात, लाखोंचा समुदाय तुमच्यासाठी येतो, JCB मधून तुमच्यावर पुष्पवृष्टी होते, तुम्ही राहा ना स्वतः एकदा निवडणुकीला उभे. नाही दादा, मी स्वार्थी जर असतो, समाजाचं योगदान एकीचं समाजासाठीच वापर करायचा, मला माझ्या स्वार्थासाठी नाही. मला जर स्वार्थी असतो तर नारायणगडावर 4 दिवसात हाक मारली होती, करोडो लोक आले होते, कचाकच उभा केली असती, मी बी उभा राहिलो असतो स्वार्थी असतो तर. मला समाजाचं भविष्य डोळ्यासमोर ठेवायला लागतं. मी माझं कुटुंब नाही चालवीत किंवा माझं एकटं गाव नाही चालवायलो, समाजानं माझ्या खांद्यावर मान टाकले पाटील साहेब. त्यामुळं मला समाजाचं भविष्य डोळ्यासमोर ठेवून काम करायला लागतं. समाजाचं काय वाटलं होईन बाबा, समाजाचे काय हाल होतील, दुफळी निर्माण झाल्यावर गोरगरिबाचं काय. अहो या चुकांसाठी जर काही पडले असते तर हे 1-2 महिने पळून गेले असते, कुठं बी पळून म्हणजे कुठं लांब जाऊन राहिले असते त्रासा भेणं. पण माझ्या गोरगरीब मराठीने कुठं संसार उचलून न्यायचे. मला भविष्य डोळ्यासमोर ठेवावं लागतंय समाजाच्या लेकराचं. बरं, मला असं मूर्खासारखं वागून नाही चालत. काय राजकारण काय धंदा आहे काय? बघून घेता येईल पुढं. आधी आरक्षण मिळून लढा जिवंत ठेवू. तुम्ही जो मूळ तुमचा जो लढा सुरू झाला, मला आठवतंय
की आपल्या मराठवाड्यातल्या कुणबी बांधवांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासाठी तुम्ही तो लढा तो सुरू केलात. किती जणांना मिळालं हो कुणबी प्रमाणपत्र आतापर्यंत तुमच्या या संघर्षामुळे? काल मी हे इच्छुकांचे एकदा अर्ज मागे घ्या म्हणून सांगितलं म्हणून परवाच्याला मी नाराज आहे का बघायला गेलो होतो गावखेड्यात. गावकरी माझे जे गरजवंत शब्द मी वापरलेला आहे ते आहेत का, मी काल गेलो होतो. तेवढीच तुडुंब गर्दी होती, तितक्याच महिला त्याच ताकदीनं, आजी आजोबासुद्धा त्याच ताकदीनं, बारीक लेकरासह मी ज्या गावात जाईन तिथं होते. जे गाव सायंकाळी 7 वाजता होतं, तुमच्याच प्रश्नाचं उत्तर देतोय ते मी, 7 वाजता जे गाव होतं ते 3 वाजून पाठ 40 मिनिटांनी झालं. तेवढीच गर्दी, तेच लोक होते आणि सगळेची सगळे गावं कुणबी निघालेली होती. बरं. म्हणजे या आरक्षणामुळे, या लढ्यामुळं गोरगरिबांच्या 57 लाख नोंदी निघाल्यात. एका प्रमाणपत्रावरती, नोंदीवरती 5 जरी प्रमाणपत्र धरले, 2 करोड मराठा आत्ताच आरक्षणात गेले. राहिलेला मी, आता हे निवडणुका संपल्या, हे आता 25 दिवस पोळा आहे होंड्या बायलायचा, या हे एकदा पोळा संपला की मी निघालोच. तुमची आणखीन एक जी मागणी होती सगळे सोयरे आरक्षणासाठी, सगळे सोयऱ्यांची तुमची मागणी होती आणि दोन्हीकडून, वडिलांकडून आणि आईकडून, दोघाही नातेवाईकांना हे प्रमाणपत्र आणि त्याचा लाभ मिळावा अशी तुमची मागणी होती. त्याचं पुढे काय? त्यात तर सुट्टी नाही, सरकार कोणाचं येऊ. 83 क्रमांकाला ओबीसीचे आधी क्रमांक 83ला कुणबी आहे. कुणबी आणि मराठा एकच आहे. मराठ्यांचा आणि कुणबींचा व्यवसाय एकच आहे. कुणबी म्हणजे शेतकरी, शेतीची लाज असण्याचं काही कारण नाही, त्यामुळे प्रमाणपत्र घ्यायला काही लाज असण्याचं कारण नाही. एक, सगळे सोयरे हे नुसतं मराठ्यांसाठी नाही तर सगळ्या जाती धर्मांच्या लोकांसाठी. जर त्यांच्यातलं कुणी आरक्षणात विसरून राहिलं असलं तर ती निघालेली अधिसूचना, तिचं अंमलबजावणीत रूपांतर झाल्याच्या नंतर 2012च्या कायद्यात दुरुस्ती करून ती सूचना काढलेली. त्यामुळं 2012च्या कायद्यानंच आरक्षण हे पक्का केलेलं आहे ओबीसीचं 2001च्या कायद्यानुसार. त्यामुळं सगळ्यांनाच त्याचा लाभ होणार आहे, सगळ्या सोयऱ्यांना, म्हणजे मराठ्याच्याच नाही तर सगळ्यांना. ते झाले दोन बाजू. हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियर हे लागू केल्याशिवाय आम्ही हटणार नाही आहे. आणि सगळ्या नोंदी शोधायचं काम शिंदे समितीनं सुरू ठेवायला पाहिजे, याही भूमिकेवर आम्ही ठाम राहणार आहेत. आम्ही शेतकऱ्यांच्याही भाववाढीचा मुद्दा घेतलेला आहे, त्यावरती आम्ही ठाम राहणार. ज्या 8-9 मागण्या आम्ही दिलेल्या आहेत त्यावरती ठाम आहेत आणि लढाई पुढे सुरू राहणार आहे. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षणाचीच, त्याच्यात बदल होणार नाही. हे राजकारण येत असतं जात असतं, याला ठोकर मारली आम्ही. आता लेकरांसाठी आम्हाला लढणं आमचं कर्तव्य आणि लढणार आहे. मी माझी जीवाची बाजी समाजासाठी लावणार आहे. मी मरायलाही भेणार नाही आणि माझा समाजही मागं हटणार नाही. ते राजकारण गेलं तिकडे खड्ड्यात. एक शेवटचा प्रश्न मनोजजी, की तुम्ही म्हणताय की तुमच्या बांधवांना, कुणबी बांधवांना, आपल्या मराठा बांधवांना सगळ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, पण हे होत असताना दुसऱ्या कोणाचे आरक्षणाला धक्का लागणार नाही, धनगर बांधवांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं तुम्ही वारंवार सांगताय. पण जेव्हा ओबीसी बांधवांचा हा आरक्षणातला टक्का कमी होतोय तेव्हा ओबीसी बांधव थोडेसे चिंतेत आहेत, त्यांच्या मनामध्ये असंतोष आहे. त्याला तुम्ही काय सांगाल? शेवटचा प्रश्न. गोरगरीब ओबीसींचं आणि मराठ्यांचं गावखेड्यात आत्ताही माया, प्रेम हे, दया हे आम्हाला एकमेकाशिवाय भागत नाही. मराठ्यांचं ओबीसीशिवाय धकत नाही आणि ओबीसींचं मराठ्याशिवाय धकत नाही, कारण आम्हाला एकमेकाची गरज आहे. क्रमांक 1, ते छगन भुजबळ पांगित आहे बघा खेळ सगळा. त्याला सगळ्यात दुनियाचं आरक्षण खायची सवय लागली. कोणाचं महामंडळ खातो, ओबीसीचं महामंडळ एकट्याने हाणलं त्यांनी. असलं ते आमचा कुठं वाद नाही. राहिला धनगरांचा प्रश्न, एनटी आणि व्हिजेंटीचा वेगळा प्रवर्ग आहे. देव जरी आला तरी त्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. हे एकदम स्वच्छ सरळ सांगतोय मी तुम्हाला. ओबीसी या धनगरांच्या आणि वंजारींच्या आरक्षणाला धक्का आमच्यामुळं लागत नाही. त्यामुळं धनगर बांधवात आमच्याविषयी नाराजी असण्याचं कारण नाही. राहिला ओबीसींचा प्रश्न, हे म्हणत होते ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागेल, हे छगन भुजबळ म्हणत होता. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागन, ओबीसीच्या तुम्ही जर घुसलेत त्यांचं आरक्षण कमी होईल. आता 17 जाती आरक्षणात घातल्या त्या देवेंद्र फडणवीसनी. तवा कुठं गेलता ह्यो? कसं काय धक्का लागत नाही म्हणला? काय याने गोरगरीब ओबीसीचं वाटलं केलं? मग मराठीचं आरक्षणात यायचं म्हणलं धक्का लागतो म्हणतो. म्हणजे ही किती लबाडपणा आहे, किती मूर्खपणाचं वागणूक आहे त्याची. हे छगन भुजबळ मुद्दाम फूट पाडतो. हे गोरगरीब ओबीसींच्या पाटील साहेब आता लक्षात आलंय की ओबीसी आरक्षणाला मराठ्यामुळे धक्का लागत नाही. त्याचं कारण पण सांगतो. 1884 1881 पासून आरक्षणात ओबीसीच्या आम्ही आहेत. ओबीसींना आरक्षण 1967ला दिलंय.
त्यानंतर 90ला 1994ला दिलंय. आधी आम्ही आहेत, आमच्यामुळं त्यांना धक्का लागत नाही. आमचे गॅजेट पण आहेत 3 आणि 83 क्रमांकाला ओबीसीच्या यादीवर सुद्धा आम्ही आहेत. मंडल कमिशननं बाहेर काढलंय आम्हाला. हेही आता गोरगरीब ओबीसीला माहीत झाले. गोरगरीब ओबीसी म्हणतो जर मराठ्यांच्या नोंदी आहेत, जसं की शेताचा 7/12 आमच्या नावावरती आहे, तर त्यांना ते शेत दिलं पाहिजे. ही ओबीसीची भूमिका आहे. तसंच जर ओबीसी आरक्षणात मराठ्यांच्या नोंदी आहेत तर मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, हे गोरगरीब ओबीसी म्हणतो. कार्यक्रम फक्त बिघडितो छगन भुजबळ त्याच्या राजकीय स्वार्थासाठी. आणि ओबीसींना माहीत झालं हे राजकारणी माणूस आहे छगन भुजबळ, आपल्यात भांडणं लावतोय. त्यामुळे सगळे त्याला हिसका दाखवणार आहेत, सगळे मराठे पण आणि ओबीसी पण. त्याला मराठे आणि गोरगरीब ओबीसी नीट करणार म्हणजे करणार. ठीक आहे, आमचा कुठेही वाद नाही. मनोजजी 60% तुम्ही जी नाही नाही लोकसंख्या नाही नाही सांगितली म्हणता म्हणता ते शेवटी मराठा तुमची राजकीय भूमिका तुमच्याकडून आलीच की तुम्ही छगन भुजबळांना धडा शिकवा म्हणून सांगताच आहात. म्हणजे याचा अर्थ छगन भुजबळ वैयक्तिक आणि छगन भुजबळांचा पक्ष या दोघांनाही तुम्ही दणका द्यायचा प्रयत्न करणार यावेळेस. नाही, मी जर बाहेर पडलो तर मी कोणाला सोडणार. हा, माझं स्पष्ट असतं. पण तुम्ही पडलेच नाही ना बाहेर यावेळेस. मी आणि माझा समाज आम्ही एकदा ठरविलं, मी आणि माझ्या समाजानं ठरविलं तर या राज्यात कोणाची सत्ता कधीच येऊ शकत नाही. नाही बी ठरविलं आम्ही दोघांनी तरीही मराठ्यांशिवाय या राज्यात कोणी सत्ता स्थापन करू शकत नाही. मनोजजी परंतु मी मनोजजी आता आता ठरवतो- आता हा विरोधाभास आहे. मी थोडा प्रश्न पुढचा घेतो. मराठ्यांशिवाय कोणी सत्ता स्थापन करू नये म्हणता आणि नंतर म्हणता एका जातीच्या आधारावर आपण निवडणूक लढू शकत नाही. हे दोन्ही खरं कसं? नाही, जिंकायला एक जात जिंकू शकत. बर बर हे मला सांगायचं की जिंकायचं असेल तर एक जात जिंकू शकत नाही. पाडायचं म्हणलं तर 55% आम्ही एकटे. 1.5 लाख मतदान एका मतदारसंघात. जगातून कुणी बी आणला तरी त्याला लीड तुटंग का? 1.5 लाखाची लीड तोडणं सोपं आहे का? इथं 5,000 लीड तोडायला एक जणाचा इतका फेस पडला होता. ही काय सोप्या गोष्टी आहेत काय? इथं का सोपं विषय नाही. पण मी सांगताना सांगितलं की ज्याला पाडा त्याला पाडा, मला काहीच म्हणायचं नाही यावेळेस. बर बर ठीक आहे. तुमची कोणीच भूमिका सगळेच लबाड येते. तुमची भूमिका तुम्ही 10 तारखेला आता जाहीर करताय. तुमच्या 10 तारखेच्या भूमिकेकडे आमचं लक्ष आहे. आणि मनोज जरांगे, तुम्हाला आणि संपूर्ण मराठा चळवळीला पुन्हा एकदा शुभेच्छा. मराठ्यांना, ओबीसीना, महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुर्लक्षित प्रवर्गाला त्याचा हक्क मिळाला पाहिजे आणि तो शांततामय मार्गाने मिळाला पाहिजे. त्यासाठी लोकशाही मार्गाचा वापर व्हावा हीच सगळ्यांची इच्छा आहे. कारण आज आपण इतके वर्ष जातीमध्ये आपला जो दुरावा नव्हता तो ह्या आरक्षणामुळे जो दुरावा येत असेल तर दुरावा घेऊन मिळालेलं आरक्षण देखील आपल्याला नको आहे. महाराष्ट्राला एक चांगलं वातावरण हवं आहे, चांगला सलोखा हवा आहे आणि मुख्य म्हणजे आता ही लोकशाही आपल्याला टिकवायची आहे. या सगळ्या पुढच्या राजकारणासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि जय महाराष्ट्राशी मनमोकळा संवाद साधलात त्याबद्दल आभार. इथेच थांबतो. नमस्कार. धन्यवाद दादासाहेब, तुम्हाला पण खूप. तुम्ही पाहताय जय महाराष्ट्र. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा पाहूया ताज्या बातम्या.